रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आंबेनळी घाटात दरडीची टांगती तलवार कायम. मातीच्या ओसाऱ्यासह झाड पडल्याने मंगळवारी वाहतूक ठप्प. पोलादपूर वाई महाबळेश्वर सुरूर राज्य मार्गावरील पावसाळी हंगामातील दरडसह मातीचा ओसारा, झाड पडण्याचे सातत्य कायम राहिले असल्याने या मार्गावर मंगळवारी सायंकाळी 6च्या सुमारास पोलादपूर हद्दीतील कुंभलवणे फाटा येथे मातीचा ओसारा तर कापडे ते पायटाया दरम्यान झाड पडल्याने काही तासांकरता रस्ता दोन्ही बाजूने ठप्प झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर आपत्ती निवारण लक्षसह पोलादपूर पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदारांकडील JCBच्या सहाय्याने दगडमाती तात्काळ हटवण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती पोलादपूर आपत्ती निवारण कक्षातर्फे सांगण्यात आली. वेधशाळेने पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडू लागल्या आहेत. पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील पायटा, कोंबडा, होणे फाटा व कडसरी या ठिकाणी झाड व मातीचा वसारा खाली आल्याने या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली होती. रानकडसरी येथे 6:41 दगड खाली आले होते आणि त्यापूर्वी कुंभलवणे जवळ मातीचा ओसारा खाली आल्याने दुचाकीसह 4 चाकी वाहनांना कसरत करावी लागली. गेल्या अनेक वर्ष दरडग्रस्त बनलेला आंबेनळी घाट मार्ग दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याच्या हंगामात दरड किंवा अपघात झाल्यास चर्चेत येत असतो. गेल्या 4-5 दिवसापासून सुरू झालेल्या संततधार पावसात या राज्यमार्गावरील पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली या असणाऱ्या हद्दीत दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने JCBसह घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी करत दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले. गेल्या 24 तासात पोलादपूरमध्ये 66 मिलीमीटर, तर प्रतापगड खोऱ्यात 47, महाबळेश्वर खोऱ्यात 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी डोंगर उभे कापण्यात आल्याने दरडीचा धोका आगामी काळात मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. यासाठी प्रवासी वर्गासह प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे बनले आहे. रायगडच्या बुलंद आवाजासाठी सिद्धेश पवार, पोलादपूर.